तर मंडळी आता आहोत आम्ही अंधेरी पश्चिमेला आहोत आणि खास आपला जो अटल सेतू आहे याच्यावरून प्रवास करण्यासाठी आम्ही आता शिवडीला चाललोय। आजच्या या व्लॉग मध्ये माझ्यासोबत आहे माझा मित्र आनंद आणि आता आम्ही खास उबर करणार आहोत कारण की ना माझ्याकडे 4 व्हीलर आहे ना आनंदकडे आहे, त्यामुळे आम्ही उबर करून चाललेलो आहे। सो आमचा प्रवास काहीसा असा असणार आहे, आम्ही शिवडीवरून उबर करणार आहोत ते थेट नावाशेवाला जाणार आहोत आणि मग तिकडनं पुढे आपापल्या घरी कसं जायचं तो जरा एक प्रश्नच आहे, पण ते पुढे सांगूच। पण तुर्तास करूया आपल्या प्रवासाला सुरुवात। मोठ्या प्रयत्न करून फायनली उबर बुक झालेली आहे आणि ती कशी झाली त्याची स्टोरी मी अर्थातच पुढे सांगेन। आणि आता आपल्यासोबत आहेत ड्रायव्हर मिस्टर संकेत आणि ती सुद्धा खरं तर या साईडचे नाही आहेत आणि पहिल्यांदाच ते सुद्धा आपल्यासोबत या अटल सेतूचा आनंद घेणार आहेत। तर माझ्यासोबत मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंद आहेच। आनंद हॅलो, काय मग आज पहिल्यांदा किरण सोबत एवढी जद्दोजहद करत करत मी फायनली चाललेलो आहे बाबा। बघूया कसं असतंय ते। ओके गाडीच्या सेतूला अरे मित्रा ते सगळं करणार, काही काळजी करू नको, मी बघ आता कसं करतो ते। सो आता हे काय दाखवण्यात पॉईंट नाही कारण हे सगळ्यांना माहितीच असेल। आता आपण वेस्ट टू ईस्ट चालवते आणि मेन आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो जेव्हा सेतूची सुरुवात होईल तेव्हा खऱ्या अर्थाने मी तुम्हाला आता भेटतो। तोपर्यंत तुम्ही बघा या साईडचे काही लँडस्केप्स। ओके आता हे बघण्यासारखं आहे जरा। सो दिस इज इन द इंटरेस्ट ऑफ पॅसेंजर। हा हे बघ आनंद आता बहुतेक आपण एंट्री करतोय। हा थोडासा अजून एंट्री पुढेच आहे पण तरी पण आपण कुठलं तरी तो बोलला काय यही तो है सामने कोण बोल हा 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 होता ना हा मैं इधर रुकूंगा, तुम टैक्सी वाले को बोलो मैं खड़ा हूँ। मैं उनको बताऊंगा। The Mumbai Trans-Harbour Link, officially named Shri Atal Bihari Vajpayee Trans-Harbour Link, and also known as Seurinhava Sheva Trans-Harbour Link and colloquially as Atal Setu. Colloquially हा शब्द कधी गेला नव्हता, मग म्हटलं कशाला उगाच तोंड वाकडं करा, हे आहे ना। It is 21.8 kilometers long sea bridge that connects Mumbai to Navi Mumbai over the Arabian Sea. The Atal Setu was inaugurated on 12th of January 2024 by India's Prime Minister Mr. Narendra Modi ji. The Atal Setu was built over a cost of rupees 17,840 crores and is expected to handle over 70,000 vehicles per day. ओके हे बघा तर हा आहे मित्रांनो अटल सेतू। ते सगळेजण मस्तपैकी आणि हे बघा हे सगळं हे जे आहे ना हे इतकं कडक बांधलेलं आहे की याच्यावरती ट्रक जरी जोराने एकदम एका विशिष्ट स्पीडमध्ये फास्ट जरी आलेल्या ठोकलं ना तरी सुद्धा याला काय होऊ शकत नाही, इतकं याचं प्रूफिंग केलेलं आहे आणि केलेलं आहे। हां आणि हे खाली बघा हे बघा सगळं समुद्र सुकलाय। मग अशी आमच्या ड्रायव्हरनी सारथी दादाने आम्हाला सांगितलं संपूर्ण समुद्र सुकलाय असा, पुढे आता बघायला मिळेल होपफुली। वाटतंय तुला तू आज अटल सेतू बघायला आला मित्र माझ्या कृपेने? तर किरण तुझे खूप आभार मानू इच्छितो कारण मी असं ठरवलंही नव्हतं की मी कधीतरी या ठिकाणी येईल आणि तुझ्यामुळे हे साध्य झालेलं आहे। थँक्स फॉर द फ्री राईड अँड साला पैसे तुला भरायचे टू अटल सेतू। अच्छा नाही तुम्ही मराठी बाकीच्या आपल्या ज्यांनी ह्याच्यात कॉन्ट्रीब्युट केलं त्यांना पण तर काहीतरी संपूर्ण श्रोत्यांना म्हणजे किरणच्या संपूर्ण श्रोत्यांना विनंती करतो की त्याने मला ही फ्री राईड दिल्याबद्दल हा व्हिडिओ नक्की पहा। ज्यांनी बनवलंय त्यांचं काय, त्यांनी बनवलं त्यांचं गडकरी साहेबांचे पण फार आभार मानतो मी। कधीतरी मी माझी स्वतःची गाडी घेईन आणि मी या रस्त्यावर जाईन। अरे संकेत दादांचे खरंच खूप खूप आभार, त्यांच्या या गाडीतून आम्ही राईड करतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आलेलो आहोत अटल सेतू या ब्रिजवरती बऱ्याच दिवसानंतर सो आम्ही सुरुवात केली होती शिवडीपासून आणि आता आम्ही चाललोय उलवे साईडला। नावाशेवापर्यंत जायचं होतं पण ते पिकअप घेतच नव्हतं, सो उलवेला आम्ही उतरणार आहोत। सो आता बघूया पुढे राईड कशी आहे। सो ओव्हरऑल तुम्ही बघू शकता कसं लुक आहे संपूर्णपणे या ब्रिजचा। तर हे आहेत शोल्डर्स जिथे सगळे लोक असे थांबून फोटो काढतायत, माईक वाईक असतं आणि आनंद मस्त सगळ्यांचं आपण बाईट घेतलं असतं। हो संकेत दादा तुम्ही बघा तुमचं काय ते स्पीड बीडचं, नाही तर उगेच काहीतरी फाईन बिन लागायचा। कुठंतरी कंपनी आहे
त्यामुळे इकडनं दिसू नये तिकडचं, म्हणून त्यांनी ते तसं केलेलं आहे म्हणे. हा व्ह्यू ब्रेक म्हणजे त्यांनी ब्लॉक करून टाकला, इथून काही दिसता कामा नाही म्हणून. म्हणजे एवढी मोठी कंपनीच आहे. हा ते काहीतरी भाबा नाही काहीतरी आहे रे, BARC. हा BRC बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. तर बरोबर, त्यामुळे हे कॉन्फिडेन्शियल ठेवलेलं आहे आणि दिसू नये लोकांना म्हणून हा व्ह्यू ब्लॉक करून टाकलेला आहे. आणि हे याला शोल्डर म्हणतात हे मला तो ब्लॉग बघूनच कळलं बरं का, की शोल्डरला उभी करा. अरे रात्री तर ती आपल्या ती नेकलेस कसं दिसतं ह्याचा आपल्या मरीन ड्राईव्हचा नाही का, क्वीन्स नेकलेस तसं काहीतरी मस्त. आणि याचे असं केलं यांनी, लाईटीचा पण काय बंदोबस्त केला माहिती का आनंद, की याच्या ज्या लाईट्स आहेत ना त्या फक्त या रस्त्यावरच फोकस मारतात. ओके, त्याचा सी वरती किंवा ओशनवरती लाईट पडतच नाही, त्यामुळे समुद्री जीवनावरती किंवा आतल्या पाण्यांवरती ना, पाण्यांच्या आतल्या माशांवर किंवा त्यांना काही त्रासच होणार नाही त्या लाईटचा, अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे खूप विचारपूर्वक हा पूल बनवला आहे माहिती आहे का, असं पॉसिबल नाही. आणि हा एक रिअर मिरर व्ह्यू, आपल्या मागून एक मस्तपैकी गाडी, बऱ्याचशा गाड्या येतात ड्रायव्हरचे, पण सिस्टमॅटिक एकदम. वा बघा काय प्रॉब्लेम नाही, एकदम लेन बिन चेंज करायचं असेल तरी चाललाय व्यवस्थित प्रयत्न, नो डाऊट, एकदम सिस्टमॅटिक. सध्या कितीवर चाललंय? 60 पर्यंत. आणि मग हे 57-56 काय आहे? हा तेच आहे, ती स्पीडच आहे गाडी. अच्छा अच्छा, असलेत का स्पीड लिमिट वगैरे काय दिलंय काही, ते काय वाचलंय तुम्ही? दिलं तर नाही काय तसं, 40चं दिलं तर वाटतं काहीतरी. मग तुम्ही आता किती साधारणतः 40-60च्या आसपास चालवताय का? जवळ. ओके. पण आपण एकदम लेफ्टला का आहोत? आतमध्ये शूट करताय तुम्ही म्हणून असते. अच्छा असं आहे का? मग मारा सगळ्यांना, आपण पण 2-4 जणांना कॉन्टॅक्ट करू. गाडी 80 वर लॉक आहे. अच्छा लॉक आहे का? काही इथे दिले वर. हे ब्लॉक त्यांनी पहिल्यापासून तसं दिलंय की तुम्ही करून घेतलं, हे तुमचा कोणी सेट असेल त्यांनी करून घेतलं का तुम्ही करून घेतलं? काय स्पीड लिमिट ते कंपनीतूनच येतं कंपल्सरी, टी परमिट. अच्छा टी परमिट. अच्छा टी परमिटला 80 आहे का? सगळ्या गाड्यानुसार हे वेरी होतं की सगळ्यांना एक सेम लिमिट? प्रायव्हेटला ओपन असतो तसं नाही. आता समजा कोणाची टी परमिटची स्कॉर्पिओ असेल, हो, ती सुद्धा 80च्याच ह्याला ब्लॉक होणार? नाही ते मोठ्या गाड्यांना नाही वाटतं, इनोवा स्कॉर्पिओ त्याला नाही. ओके समजलं. आता कुठपर्यंत आले हो दादा आपण? काय बोलता? मग इथपर्यंतच आहे आमचं लोकेशन? हिशोबत इथून कसं जायचं मग पुढे? हा बरं, म्हणजे आता काहीतरी पुन्हा करायला लागेल सोय. हा ना, मग तेच तुला बोला ना की इट कॅन नॉट बी दॅट. अरे हा कर्व कसा आहे, कर्व नानंद तुला नाही दिसणार कदाचित, पण हा अरे पुढे गाड्यांची वर्दळ व काय दिसते. त्या गाड्याच आहेत ना तशा, त्या इथं झूम करून बघतोय म्हणून मला दिसतंय. केवढं अजून पुढे चालायचं आहे. या समोरून येणार आहेत ना या? शपथ कसलं दिसतंय आनंद झूम केल्यावर. ते खाली अरे मला इथून दिसतच नाही यार, ह्या असा नेकेड आईने बघितल्यावर. अच्छा म्हणजे या डिवायडरच्या त्या साईडला आहे तो रस्ता नाही का? अरे किती म्हणजे लाईन आहेत बघा, 1 2 3 आणि तिकडे नाही 3 रे, म्हणजे असं इकडच्या 3 तिकडच्या 3 असं म्हणतो. तेच ना. हो 6 लाईनच्या आहेत. बघ ना रे. अरे ह्याला लेफ्टला जायचंय, थांबा जरा तो इंडिकेटर देतोय. चला जाऊ द्या, त्याला थांबायची इच्छा झाली वाटतं. चला. हे काय कसल्या पाट्या लिहिल्या तो निळ्या निळ्या? कुठल्या? तुम्हाला वाचता येतात काय? त्या पुढे पुढे लांब आहे, मला दिसतात, त्या झूम करतोय ना मी त्यामुळे मला दिसत आहेत. तुम्हाला आता दिसतील. कुठे जायचं ते असं? उलवेला किती किलोमीटर दाखवत आहे? अजून दिसत नाही. अच्छा तुम्हाला नाही दिसत ना? हा इथे मला आता दिसायला लागलाय, पण मी वाचू शकत नाहीये, मला फक्त बोर्ड दिसतोय. हा मी झूम केलंय ना म्हणून मला दिसत नाही. दिसतंय बरोबर. किलोमीटर तर दिलंच नाही, फक्त बाण दाखवले तसे. अच्छा मग उलवेला जसं म्हटलंय तसं चला बरं. हे लेफ्टला काय लिहिलं आहे? उलवेच आहे वाटतं. हा उलवे लेफ्टला दाखवलंय, बेलापूर. आणि JNPA JNPT काय बंद केलं? काय ड्रम. अच्छा अच्छा अच्छा.
ठीक आहे. आपला रस्ता नाही ना बंद आहे तिकडे जायला. प्रपोज काय हां प्रपोजच करत होतो. ओके. तर मित्रांनो, आपण काही नवाशेवाला गेलेलो नाही आहे. काही कारणास्तव आपण उलवेलाच आपली ट्रिप एंड केली. बेसिकली ही ट्रिप सुरू करण्याआधी इकडचं म्हणजे उतरताना सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन कुठलं आहे बुवा हे आम्हाला काही माहिती नव्हतं. अगदी रँडमली आम्ही आजची ही ट्रिप जी आहे ती सुरू केलेली होती आणि तिकडेच हा जो अटल सेतू बघायला आलेले जे एक व्हिजिटर आहे त्यांच्याकडून आम्हाला कळलं की ते उरण किंवा नवाशेवा उलवे या ठिकाणी आपण जाऊ शकतो. उलवे तर ठीक आहे, अनन्य पण मला रेकमेंड आधी केलेलंच होतं. तर येस, तो आम्ही मग ठरवलं की इतक्या लांब जाण्यापेक्षा म्हटलं थोडंसं आपण मधूनच कट डाऊन करूयात. सो असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही इथून स्टार्ट केलं शिवडीवरून की थेट नवाशेवाला गेलं पाहिजे. तुम्ही मधूनच तिकडे तुम्हाला खाली यायला कट्स आहेत, तर तुम्ही तिकडे उलवेला किंवा उरणला उतरून ट्रेनने तुमच्या ठिकाणी जाऊ शकता. सो आम्ही पण तेच केलं आहे. अर्थात आमची ट्रिपमध्ये थांबलेली, बट आता आम्ही असंच पुढे ती आमची ट्रिप उलवेपर्यंत एक्सटेंड केली आहे आणि आता वी आर अबाउट टू एंड द ट्रिप ॲट उलवे रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर मग आम्ही हा व्लॉग पण इथे एंड करू. सेतूवरील आमची ही रोड ट्रिप शिवडीवरून सुरुवात करून फायनली उलवेला आम्ही थांबवली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अर्थातच श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक हा ब्रिज कसा वाटला, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या शनिवारी. बाय फॉर नाव.